राम तपो वनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हरणं एतद्धि रामायणम. असं हे रामायण, दिव्य रामायण, त्याचा स्पर्श आपल्या जीवनाशी हो आणि आपलंही जीवन राममय हो अशी. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटाले. आज रामनवमी. भारतीय सनातन संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत मंगलमय आणि पावन असं हे पर्व आहे. भारत देशाची सगळी संस्कृती, भारत देशाचा सगळा हा इतिहास, भारत देशाचं सगळं गुणवर्णन आणि गुणवैशिष्ट्य एका शब्दामध्ये कोणी जर विचारलं की तुमचा भारत देश काय आहे, तिथली संस्कृती काय आहे, तिथल्या चालीरीती काय आहे, तिथल्या आदर्श पद्धती कोणत्या आहेत, तिथली कुटुंब व्यवस्था कशी आहे, तिथली समाज रचना कशी आहे, तर या सगळ्या प्रश्नांना उत्तर एकच, ते म्हणजे राम. श्रीराम आमच्या भारत देशाची सगळी संस्कृतीची गुणवैशिष्ट्य जिथे एका अवतारातून साकार झाले, तो अवतार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार. आदर्शाचे सगळे आदर्श एका ठिकाणी वटलेले आहेत, एका ठिकाणी अभिव्यक्त झाले आहेत, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. रामो विग्रवान धर्मः अशी व्याख्या वाल्मिकीजींनी केली आहे. धर्मच मूर्तिमंत रूपाने विग्रह झाला, तो विग्रह म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. आणि म्हणून सगळे आदर्शाचे पैलू आपल्याला एका ठिकाणी पाहायला भेटतात, असे प्रभू रामचंद्र आहेत. आदर्श मुलगा आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य स्वीकारून आदल्या दिवशी राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली असताना सिंहासनावरती आरूढ व्हायचं, पण कैकेयीच्या द्वारे जेव्हा कळालं की तुझ्या पित्याची आज्ञा आहे की तू वनवासाला जावं आणि भरताने राज्यावरती अभिषिक्त व्हावं, हे वाक्य ऐकल्यानंतर पित्याने मला हे नवीन राज्य दिलं, इतक्या सहजतेने ती गोष्ट स्वीकारली आणि लगेच दुसऱ्या दिवशी वल्कल परिधान करून
जंगलाच्या दिशेने प्रस्थान केलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. अर्थात ही रघुवंशापासून आलेली जी रीत आहे ती वचनाला अतिशय जपणारी ही संस्कृती आहे. आणि म्हणून आदर्श मुलाची भूमिका प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी परिपूर्ण केली. हा सगळा आदर्श इतिहासाला एक वेगळं वळण जिच्यामुळे मिळालं अशी कैकई. सगळा वनवास संपून प्रभू रामचंद्र जेव्हा पुन्हा अयोध्या नगरीमध्ये आले होते तेव्हा पहिल्यांदा ते कोणाला भेटले असेल तर कैकई मातेला. आणि कैकई मातेला वाईट वाटलं की आपल्यामुळे प्रभू रामचंद्रांना एवढा त्रास झाला आणि पुन्हा ते येऊन आपल्याला नतमस्तक होत आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, आई तुझ्यामुळे तर आज तुझ्या मुलाच्या बाहूमध्ये किती ताकद आहे हे जगाला कळालं, ते तुझ्यामुळे. एक आदर्श हनुमान भक्त हे जर कळालं असेल ते तुझ्यामुळे. एक आदर्श सुग्रीवाची मैत्री झाली ती सगळी तुझ्यामुळे. आणि माझ्या जीवनामध्ये जेवढे काही इथून गेल्यानंतर एक आदर्शाचे पैलू निर्माण झाले आई, हे सगळे तुझ्यामुळे. अर्थात प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल मानून त्याचं सगळं श्रेय मातेकडे देणारा हा युगपुरुष म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे. हित्याची आज्ञा मानून 14 वर्षाचा वनवास सहन करणारा आदर्श पुत्र प्रभू रामचंद्र आहे. आदर्श पती आहेत. लोक मर्यादांचं तंतोतंत पालन करणारा एक आदर्श राजा प्रभू रामचंद्र आहेत. सुग्रीवाची भेट झाल्यानंतर मैत्रीचे सगळे संबंध प्रस्थापित करून आपल्या मित्राची समस्या पहिल्यांदा निवारण करून मग त्याचं साह्य घेऊन मग सीताशुद्धीची मोहीम ज्यांनी उभारली, अर्थात मित्रत्वाला जागणारे प्रभू रामचंद्र आहेत. माणसं माणसावरती प्रेम करतील, पण प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व असं आहे जिथे पशु पक्ष्यांनी प्रभू रामचंद्रावरती प्रेम करावं. त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे जटायूजी आहे. रावण जेव्हा दंडकारण्यामध्ये येतो आणि एका संन्याशाच्या वेशामध्ये ओम भगवती भिक्षांदेही असं निमित्त करून लक्ष्मण रेषाचं उल्लंघन करायला लावणाऱ्या त्या रावणाने आकाश मार्गातून विहार करणाऱ्या त्या अधम पुरुषाला पाहिल्यानंतर भारतातील पुरुष देखील स्त्री संरक्षणाच्या भूमिकेने त्या रावणाशी युद्ध करण्याकरता येतो. आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आम्ही भारतातले आहोत. भारतीय संस्कृती ही स्त्रियांना आदर्श मानणारी आहेत आणि तू इथून घेऊन चालला आहेस, माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. एकमेकाचं मर्मस्थान सांगितलं, परंतु रावणाने आपलं मर्मस्थान चुकीच्या ठिकाणी सांगितलं की माझं मृत्यू हा अंगठ्यामध्ये आहे, आणि जटायूने सांगितलं की माझं मरण पंखांच्या मध्ये आहे. खरं म्हणजे रावणाचं मरण अंगठ्यामध्ये नव्हतंच, त्याचं नाभीत होतं. पण खोटं सांगितल्यानंतर जटायूने एकदम झडप घातली आणि रावणाचा अंगठा
चोचीने फोडून टाकला. पण रावणच असल्यामुळे त्याचा मृत्यू त्या अंगठ्यामध्ये नव्हताच. त्यांनी पुन्हा सर्व ताकद शक्ती एकत्रित केली आणि जटायूचे पंख तोडून टाकले. आणि असह्य झालेला जटायू राम 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 म्हणून प्रभू रामचंद्राची वाट पाहत होता. आणि सीताशुद्धीच्यासाठी सीते 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 हाक मारत असताना हा राम राम म्हणणारा जटायू पक्षी जेव्हा पाहिला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या मांडीवर त्याचं डोकं ठेवलं आणि एक ब्रह्मसंस्पर्श व्हावा त्याप्रमाणे जटायूच्या अंगाला प्रभू रामचंद्राने स्पर्श केला. अष्टसात्विक भावाचा उधाण जटायूच्या सर्व शरीरामध्ये येत आहे. आणि प्रभू म्हणतात जटायूला, तुला देऊ का पंख, तुला दुःखातून मुक्त करतो. जटायूच्या मुखातून शब्द निघाले, ह्यासारखा प्रसंग माझ्या जीवनामध्ये पुन्हा कोणत्या आयुष्यामध्ये येईल मला माहिती नाही. जिथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या पित्याला हे भाग्य लाभलं नाही, ते आपलं मस्तक आपल्या प्रिय पुत्राच्या मांडीवरती ठेवत ठेवत त्याच्याकडे पाहता पाहता राम राम म्हणत देहातील प्राणोत्क्रमण करून त्या प्रभूच्या स्वरूपामध्ये प्राण समर्पित करण्याचं भाग्य जे दशरथाला लाभलं नाही, ते भाग्य मला लाभतंय आज. मी जरी पक्षी योनीमध्ये असलो तरी कोणत्या जन्मात मी किती पुण्य केलं असेल ते मला सांगता येत नाही. माझ्या भाग्याची थोरी अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे काय वर्णन करावी, तशी ही थोरी जटायू म्हणतो, देवा नको, आता मला काही नकोय, मला पंख नकोय, मला प्राण नकोय, मला आयुष्य नकोय. तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून तुमच्याकडे पाहता पाहता जर मला तुमच्या स्वरूपाशी एकरूप होता आलं तर माझ्यासारखं भाग्य कुठे असणार आहे. आणि म्हणून जिथे पक्ष्यांनी प्रभू रामचंद्रांच्या वरती प्रेम करावं आणि त्यांच्याकडे पाहता पाहता त्या प्रभूत विलीन व्हावं. माणसांशी प्रेम करणारे माणसं तर भेटतातच, पण जिथे पशु देखील ज्या व्यक्तिमत्वाशी प्रेम करतात असं व्यक्तिमत्व हे प्रभू रामचंद्र आहे. म्हणजे मैत्री माणसांशी आहे, मैत्री पक्ष्यांशी आहे, मैत्री भिल्लांशी आहे, गुहक आहेत की ज्याने प्रभू रामचंद्राला ह्या तीरावरून त्या तीरावरती नेण्याकरता सगळी मदत केली. रात्रभर जागला आणि येताना सांगितलं, तुम्ही प्रभू जेव्हा परत याल ना तेव्हा माझ्याच नावेने पुन्हा तुम्हाला मी पलीकडच्या तीराला पोहोचवणार आहे. एक भिल्ल पण प्रभू रामचंद्रांना नावेमध्ये बसवताना मला तो म्हणतोय की मी तुम्हाला चरणाची मी पाद्यपूजा करणार आहे. आणि भगवंताची पाद्यपूजा करतोय आपल्या सपत्नी सहित आणि आपल्या आसवांनी प्रभू रामचंद्राचा एक अभिषेक करतोय. जे भाग्य देवतादिकांना लाभलं नाही, राजा त्याला म्हणावा की जो आपल्या राजधानीमध्ये राहतो, पण जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा भिल्लांना वाटावं, अरे हा आपला माणूस आहे, आपल्या जवळचा आहे, आपल्यातला आहे. आणि आपलेपणाने प्रेम करणारे भिल्ल समुदाय तेव्हापासून प्रभू रामचंद्राचे ते मित्र बनले आहेत आणि सगळे तिथे प्रभू रामचंद्रांना मदत करत आहेत. एक राजाची भूमिका एक उच्च स्तरावरती असून समाजाच्या शेवटच्या घटकालाही तो तितकाच प्रिय वाटावा, ही गोहकाची भूमिका आहे, पक्ष्यांची भूमिका आहे. जिथे मोठा पण प्राप्त होऊनही सुद्धा जर गरज पडली तर प्रार्थना करावी, ही भूमिका प्रभू रामचंद्र समुद्राकडे जातात आणि प्रार्थना करतात की मला मार्ग द्या. परंतु तो जेव्हा मार्ग दाखवत नाही तेव्हा धनुष्यबाण
जेव्हा शरसंधान करतात तेव्हा तो शरण येतो आणि शरण येणाऱ्याला अभयदान देऊन त्याला आपलंसं करणारे हे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांच्या आदर्शाचे आणखी एक पैलू, नल आणि नील या दोघांनी दगडावरती रामाक्षर टाकून एक रामसेतू तयार केला आणि सगळे वानर जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करत होते तेव्हा त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्र सुद्धा त्या सेतूवरून जेव्हा पहिला पाऊल टाकला आहे तेव्हा समुद्रातील सगळे जलचर एकत्रित आले आणि त्या जलचरांना एक मोठं भाग्य लाभलंय की आज आम्हाला प्रभूचं दर्शन होणार आहे. आणि म्हणून मोठमोठे मासे, मोठमोठ्या मगरी, सगळे जलचर प्रभू रामचंद्रांच्या त्या मुखावलोकनासाठी त्या सेतूच्या बाजूने येऊन थांबले आहेत. आणि असं होत होतं की सेतूचा रस्ता छोटा जरी असला पण सगळे जलचर दोन्ही बाजूने थांबल्यामुळे सगळे वानर त्या जलचरांच्या वरून चालू लागले. पण जलचरांनी थोडी सुद्धा आपली जागा इकडची तिकडे केली नाही. ते म्हटले, रामभक्त जर आमच्यावरून चालून जात असतील तर त्या निमित्तानं त्यांच्या कार्यासाठी आमचा उपयोग होतो आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं दर्शन होत असेल तर या सगळ्या वानराने आमच्याकडे वरून चालून जरी गेलं तरी काही हरकत नाही. आणि म्हणून असं वाटत होतं की हा रस्ता सेतू आहे तो रुंदीकरण आपोआप झालं कसं काय. त्याचं म्हणायचं कारण जलचरांनी प्रभूवरती प्रेम करावं, स्थलचरांनी प्रेम करावं, भिल्लाने प्रेम करावं, त्याचबरोबर ऋषीमुनींनी प्रेम करावं. दंडकारण्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र येत होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकीजींना विचारलं, मला दंडकारण्यामध्ये आता निवास करायचा आहे, मी कुठे राहू, तुम्ही मला जागा सांगा. पण एक असं सांगा की मी गेल्यानंतर, त्यांच्याकडे गेल्यानंतर इथल्या ऋषी मुनींना उद्वेग होता कामा नये, त्यांची साधना भंग होता कामा नये, त्यांची दिनश्चर्या जी आहे त्या साधनेमध्ये माझ्या जाण्यामुळे व्यत्यय येणार नाही, याकरता मला कुठे राहावं अशी जागा सांगा. तेव्हा वाल्मिकीजींनी प्रभू रामचंद्रांना उत्तर दिलं, देवा म्हटले, मी तुम्हाला राहण्याची जागा सांगतो, पण एक सांगा, तुम्ही ज्या ठिकाणी नाही ते ठिकाण मला दाखवा, मग तुम्हाला मी जागा दाखवतो. देवा, तुमची व्याप्ती सगळीकडेच आहे, तुम्ही कुठे नाहीत. ते म्हटले, सगळं जरी बरोबर असलं तर मला लीला करायची आहे ना. तेव्हा प्रभूंना राहण्यासाठी 14 ठिकाणं वाल्मिकीजीने सांगितले. त्याचाही खूप मोठा विस्तार ह्या तुलसी रामायणामध्ये आहे, वाल्मिकी रामायणामध्ये आहे. जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसव रघुराया. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कपट दंभ माया नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही राहा, अशा प्रकारचे शब्द संत तुलसीदासांचे आहेत. जिनके कपट दंभ नाही माया, तिनके हृदय बसव रघुराया. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही राहा. मग तिथे वाल्मिकीजी आत्रेय ऋषींना भेटतात, अगस्त्य ऋषींना भेटतात आणि त्या दंडकारण्यामध्ये कित्येक वर्ष तपश्चर्या करणारे जे ऋषीमुनी होते की एकदा आम्हाला त्या सगुण साकार परमात्म्याचं दर्शन व्हावं, म्हणून शेवटचे प्राण रोखून धरले होते अशा ऋषीमुनींनी की प्रभूची भेट झाली की बस आमचं कल्याण होणार आहे. अर्थात
ऋषी मुनींनी ज्यांच्यावरती प्रेम केलं ते प्रभू रामचंद्र आहे. एवढंच नाही, भिल्लाच्या कुटुंबात जन्माला आलेली पण मतंग ऋषीवरती नितांत श्रद्धा गुरु म्हणून ठेवलेली शबरी एवढी सेवा केली. माझी सेवा कोण करतंय म्हणून शोध घेतला. त्या मतंग ऋषीला कळालं की एक छोटी मुलगी सेवा करते आहे. आणि मग तू तुझं स्वरूप दाखवलं का नाहीस? नाही म्हटली, भीती वाटली मला. मी सेवा करते आहे, तुम्हाला जर कळालं तर तुम्ही मला आश्रमात येऊ देणार नाही, सेवा घेणार नाही. पण एवढी सेवा केल्यानंतर मतंग ऋषीने सांगितलं, आजपासून हा आश्रम तुझा, मी आता इथून निघतोय, दुसरीकडे जातोय. पण लक्षात ठेव, एक दिवस प्रभू रामचंद्र येणार आहे आणि तुला भेट देणार आहे. असं म्हटल्यानंतर गुरूंच्या वचनावरती इतका विश्वास ठेवला की प्रभू रामचंद्र ज्या दिवशी आश्रमात आले त्या दिवशी पहिल्यांदा आठवण कोणाची झाली असेल तर मतंग ऋषींची. अर्थात जिथे एखाद्या गुरूंनी दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी एका भिल्लाच्या कुटुंबातल्या सदस्याच्याकडे जावं आणि शबरीला तिचा उद्धार करावा, ही भूमिका आहे. जीवनामध्ये माणसं सगळेच चुकतात, चुकत नाही असं कोण आहे? पण चुकांना क्षमा पण करता आली पाहिजे. योग्य वेळेस शिक्षा करता आली पाहिजे, हा तर नेमच आहे. पण योग्य वेळेस क्षमा पण करता आली पाहिजे. आणि म्हणून गौतम ऋषीची पत्नी अहल्या ब्रह्मदेवाची कन्या तशी. इंद्राणी रूप पालटून व्रतभंग केला. गौतम ऋषींना जेव्हा कळालं तर शिळा होऊन पडशील असं म्हणून शाप दिला. आणि प्रत्यक्ष विश्वामित्राने सांगितलं की तुम्ही याला स्पर्श करा. अत्यंत संकोचित भावाने स्पर्श केल्यानंतर त्यातून एक पुन्हा दिव्य श्री निर्माण झाली. अहल्या जेणे तारिली रामे, गणिका परलोका नेली नामे. राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे. कंठ शीतळ जपता शूळ पाणी, राम जपे अविनाश भवानी. तारक मंत्र श्रवण काशी, नाम जपता वाल्मिक ऋषी. नाम जप द्विज मंत्र नळा, सिंधू तरती ज्याच्या प्रतापेशळा. नाम जप जीवन मुनिजना, तुकया स्वामी रघुनंदना. असे रघुनंदन स्वामी प्रभू रामचंद्र अहल्याचाही उद्धार करतात. अर्थात चुकलेल्याला क्षमा करणं हे जर पाहायचं असेल तर प्रभू रामचंद्रांच्याकडे. आता किती आदर्श सांगायचे, म्हणून सुरुवातीला म्हटलो आदर्शाचे सगळे आदर्श प्रकार तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये भेटतील. आणि शत्रूंनी देखील ज्याचं कौतुक करावं असे प्रभू रामचंद्र आहे. रावणाला एकदा विचारलं, तू मायावी आहेस, वेगवेगळे रूप धारण करतोयस, मग सीतेच्या समोर जाऊन राम होऊन जा ना. मग जर तुला सीता हवीच आहे ना, पण सीतेच्या समोर तू राम म्हणून जा, सीता तुमचा स्वीकार करेल. तो म्हणतो मी तेवढं करणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यातला काम निघून जाईल, आणि माझ्यातला काम निघून गेला तर मला पुन्हा प्रभू रामचंद्रांच्याकडनं मृत्यूच्या माध्यमातून माझा उद्धार होणार आहे, तो होणार नाही, तेवढं मी करणार नाही. अर्थात प्रभू रामचंद्रांनी 21 बाणांच्या साह्याने त्याला आपल्या स्वरूपात विलीन केलं.
आणि शेवटी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जा, वेदाचा ज्ञाता हा रावण आहे, मोठा विद्वान आहे, त्याच्याकडनं जाऊन काहीतरी शिक. म्हटले शत्रू तो? हो म्हटले शत्रू आहे ना, मरणांत आणि वैराणी. जोपर्यंत तो मृत्युमुखी पडत नाही तोपर्यंत शत्रुत्व, पण आता अंतिम क्षणी त्याचं शत्रुत्व संपलं आहे. अर्थात शत्रूच्याही कडनं काहीतरी शिकावं म्हणून आपल्या बंधूंना त्यांच्याकडे पाठवणारा एक आदर्श जर पाहिजे असेल तर प्रभू रामचंद्र आहे. आणि कर्माची आसक्ती नाही, कर्मफलाची आसक्ती नाही आणि संकल्पाची आसक्ती नाही. संपूर्ण लंका विभीषणाला परत देऊन टाकली. याला म्हणायचं कर्मासक्ती नाही, फलासक्ती नाही आणि आता संकल्प सुद्धा नाही की मला ही यातलं काही पाहिजे. सगळंच सगळं विभीषणाला देऊन टाकलं आणि पुष्पक विमान फक्त मला पोहोचवण्याकरता पाठवा. तिकडं भरतजी वाट पाहत असते म्हणून तेवढं पुष्पक विमान घेतलं आणि तेही परत पाठवून दिलं. अर्थात कशाचीच अपेक्षा नाही. प्रभू रामचंद्राचं कुटुंब म्हणजे तिथे त्यागाची स्पर्धा आमचे डॉक्टर महाराज म्हणत असतात. प्रभू रामचंद्रांचं सगळं कुटुंब परिवार त्यांच्या एकमेकांमध्ये स्पर्धा आहे, पण ती स्पर्धा त्यागाची आहे. कोण जास्त त्याग करतो? भावासाठी 14 वर्ष निराहार राहणारा लक्ष्मणजी आहे. पतीने एक व्रत स्वीकारलं आहे ना, त्यासाठी मी सधर्मचारिणी आहे, सर्व राज ऐश्वर्याचा त्याग करून प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे अनवाणी चालणारी सीतामाता, पण कधीही कोणतीही तक्रार त्यांनी केली नाही. लोक म्हणतात असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, पण सीतेची भूमिका पाहिली तिने कुठे तक्रार केली आहे? नाही केली तक्रार. तिथे त्याग आहे. 14 वर्ष इकडे प्रभू रामचंद्र अनवाणी आहेत, तर अयोध्येमध्ये भरतजी तिथे सुद्धा ते तर राज्यात पण राहत नाही. प्रभू रामचंद्र जमिनीवरती आहे ना, तर त्यांनी जमिनीच्या खाली भुयार करून, क्षितिजा आपण कोण आहात? आपला माईक बंद करा. हा, अर्थात भरतजी प्रेममूर्ती भरतजी आहेत. त्यांनी तर प्रभू जर जमिनीवरून चालत असेल तर मी आता जमिनीवर सुद्धा राहणार नाही. प्रभूंच्याकडनं पादुका घेतल्या आणि त्यांची स्थापना केली आणि हे प्रभूंच्या पादुकाच ह्या अयोध्याचे रक्षक आहेत आणि मी त्याचा सेवक आहे. याला म्हणतात अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति या ससन्यासीच योगीच न निर्णच्या क्रिया. आता भरतजींचं जीवन प्रभू रामचंद्रावरती इतकं प्रेम करणारं आहे, पण सगळ्या लोकांनी त्यांना नावं ठेवलं, पण प्रभूंनी कधीच त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली नाही. अतिशय प्रेममूर्ती असणारे भरतजी. अर्थात बंधूंचं प्रेम प्रभू रामचंद्रांच्याकडे पहा. सगळे आदर्श. असा सर्व गुण संपन्न मुलगा जन्माला यावा ह्याकरता दशरथजी कित्येक वर्ष वाट पाहत होते, परंतु पुत्र नाही म्हणून एक दिवस खंत व्यक्त केली विश्वामित्राजींच्याकडे की पुत्र नाही. ते म्हटले आधीच सांगितलं असतं तर आधीच योजना केली असती ना तशी. कारण एखादी गोष्ट घडायची म्हणजे अनेक गोष्टी आधीच जुळवून आलेल्या असतात. अरण्यामध्ये एक दिवस शिकारीला गेले असताना दिवसभर काही मिळालं नाही. वृक्षावरती बसले की या ठिकाणी पाणी पिण्याकरता एखादं श्वापद येईल.
तेवढ्यामध्ये श्रावण बाळ आपल्या आईवडिलांची यात्रा करवत होते आणि एका झाडाखाली बसवलं आणि पाणी घेण्याकरता त्या ठिकाणी आले. तो घट पाण्यामध्ये बुडवला असताना बुडबुड आवाज आला. झाडावरती बसलेले दशरथजींना वाटलं कोणीतरी श्वापत आला म्हणून अचूक शरसंधान केलं. तो बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला आणि मोठ्याने आईवडिलांचा आर्त हाक दिली. तेव्हा कळालं की आपण निरापराध जीवाला मारतोय की काय, म्हणून खाली उतरले. पाहतोय एक मुलगा आहे. सांगितलं की मी आता जातोय, पण आईवडिलांना पाणी घेऊन जा. आईवडिलांकडे पाणी घेऊन गेले असताना, बोल बाळा बोल, एक शब्दही बाहेर निघत नाही. आणि म्हणून दशरथाने खरी गोष्ट सांगितली. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला, तुला सुद्धा आमच्यासारखंच पुत्र योगाने मरावं लागेल. एका बाजूला पुत्रच होत नव्हता, पण या निमित्ताने शापाने आता पुत्र होणार आहे. दशरथे मारिला तोची होता मास, असं संत वाङ्मयामध्ये वर्णन येतं. अर्थात त्या शापाच्यामुळेही आता इकडे दशरथजींना पुत्र होणार होता. दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू वैकुंठामध्ये त्यांच्या दरवाजावरती जय आणि विजय सेवक होते. आणि बालवयामध्येच भगवंताला समर्पित झालेले व्यक्तिमत्व म्हणजे सनक सनंदन सनत कुमार हे भगवंताच्या भेटीला गेले असताना या जय विजयांना मोठा गर्व होता की आम्ही भगवंताचे सेवक आहोत, म्हणून त्यांना जाऊ दिलं नाही. म्हणून मोठे माणसं मोठे असतात, पण मोठ्या माणसांच्या जवळ असणारे सेवक त्यांना विनाकारण वाटतं की आम्ही मोठे आहोत, आणि त्या मोठ्यांच्या मोठेपणामुळे यांना नसलेल्या मोठेपणाचा अहंकार होतो. म्हणून जय विजयांनी या सनकादिकांना जाऊ दिलं नाही. म्हणून सनकादिकांनी त्या जय विजयांना शाप दिला की तुम्हाला 3 जन्मामध्ये राक्षसयोनीला जावं लागेल. आणि नेम असा आहे, पत्नीने चूक केली की त्याचं प्रायश्चित्त पतीला भेटतं, शिष्याने चूक केली की त्याचं प्रायश्चित्त गुरुला भेटतं. तसं सेवकाने जर चूक केली तर त्याचं प्रायश्चित्त मालकाला भेटतं. तसं सनकादिकांनी शाप जय विजयाला दिला, परंतु तो शाप स्वीकारण्यासाठी आणि आपल्या भक्तांचं म्हणणं करण्यासाठी, खरं करण्यासाठी भगवंतांनी स्वतः त्या जय विजयांच्या बरोबर वेगवेगळे अवतार धारण केले. आणि ते जय विजयच एका अवतारामध्ये कुंभकर्ण आणि रावण झाले, आणि त्यांना मारण्यासाठी भगवंताने पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला. आणि असे एका बाजूला इकडचा शाप, तर एका बाजूला इकडचा शाप, पण तो शाप सुद्धा चांगल्या कार्यासाठी झाला. आणि मग अशा प्रकारे विश्वामित्रांनी सांगितलं काही हरकत नाही, यज्ञ करावा लागेल. आणि म्हणून ऋष्यशृंगाला बोलवा म्हटले. विभांडक ऋषींचा मुलगा आहे, त्याला खूप प्रयत्नानं अयोध्या नगरीमध्ये बोलवलं. यज्ञ करायचा म्हणजे ज्याच्या हातून त्याचं लग्न व्हायला पाहिजे, कारण यज्ञ सहपत्नी करायचा असतो, म्हणून त्याचं लग्न करून दिलं. त्या माध्यमातून मोठा यज्ञ सोहळा पार पडला. यज्ञ नारायण प्रगट झाले आणि त्यातून त्यांना प्रसाद दिला, आणि तो प्रसाद ह्या 3 पत्न्यांना दिला. त्या यथाकाळ यथा परिस्थितीमध्ये गरोदर राहिल्या. आणि कालाच्या ओघामध्ये चैत्र महिना, 9वी दुपारचे 12 वाजता ह्या प्रभू रामचंद्र
परमात्म्याने त्या ठिकाणी अयोध्येमध्ये अवतार घेतला. आणि म्हणून अवतार परमात्मा कधी घेतो हे आपण जर पाहिलं तर गीतेमध्ये आपण पाहिलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हीच भूमिका तुळशीदासजी घेतात. जब जब होई धर्म कै हानी बाडई असुर अधम अभिमानी करही अनिति जाही नहीं बरणी सीदही विप्रधेनु सुर धरणी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन तीरा. अर्थात जी भगवद्गीतेने भूमिका सांगितली तीच भूमिका तुळशीदासांनी, तीच भूमिका सगळ्या संतांनी सांगितली. आणि असे प्रभू रामचंद्र या चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता कौशल्या मातेच्या माध्यमातून अयोनी संभव असणारे परमात्मा प्रगट झाले. त्यांनाच राम म्हणतात. आणि त्या रामप्रभूंचा आज प्राकट्य दिन आहे. आणि म्हणून ही रामनवमी अतिशय विशेष आहे. आणि म्हणून भारताची ओळख या एका राम नामामध्ये कशी विशेष गुंफलेली आहे त्याचा थोडासा परिचय आपल्याला यथामती आता अवकाश देण्याचा प्रयत्न केला. आणि असे प्रभू रामचंद्र जेव्हा ह्या भूतलावरती आले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा तेव्हा तिथे होतो. आणि मग मला किती आनंद झाला सांगू तुम्हाला. झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. अहो म्हटली प्रभू रामचंद्र ह्या भूतलावरती आले आणि प्रभू रामांचं हे राज्य जेव्हा सुरुवात झालं तेव्हा आम्हाला काय उणं होतं त्या ठिकाणी, आम्हाला काय कमी होती. धरणी धरी पीक सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे जमीन सुद्धा, ही पृथ्वी माता सुद्धा इतकी प्रसन्न झाली होती की पीक धरणी धरी सगळ्या प्रकारचे पिकं या पृथ्वीवरती येत होती आणि पृथ्वी या सगळ्या पिकांना धारण करत होती. गायी ओळल्या म्हैसी, गायी म्हशी सगळे आनंदी आनंद होते आणि सगळे एकमेकांना भेटत होते. आणि एकमेकाला भेटून त्या प्रभूंच्याच बद्दल बोलत होते. तेव्हापासून एकमेकाला भेटताना राम 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 असं म्हणण्याची पद्धत आहे अजूनही आपल्याकडे. उच्च विद्या विभूषितांचा प्रभाव झाला त्यामुळे हाय बाय असे शब्द निघाले. परंतु पूर्वी काळी एकमेकाला भेटले की अजूनही हात जोडून राम राम म्हणण्याची पद्धत खेड्यात आहे. आणि म्हणून त्या काळातल्या पद्धतीनुसार तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा राम राम म्हणायचो आणि सगळं कार्य करायचो. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. आणि हे करताना दळिता कांडिता जेविता देवांजी. दळत असताना, कांडत असताना, जेवत असताना सगळ्या प्रकारचे कार्य करताना आम्ही त्या प्रभूंचं नामचिंतन घेत होतो. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा प्रकट झाले सगळ्यांना आनंद दिला. त्यामुळे स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा. स्वप्नात सुद्धा कोणाला डोळ्यांना दुःख होईल असं राहिलं नव्हतं. एवढा आनंद प्रभू रामचंद्रांनी आम्हा सगळ्यांना दिला. आणि त्या प्रभूंचं नाव गाता गाता नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. आणि त्या प्रभू नामाचा प्रभाव असा आहे की कळी काळाला सुद्धा भीती वाटावी एवढं प्रभूंचं नाव आदर्श होतं. प्रभू रामचंद्राने आपलं स्वरूप सगळ्यांना दिलं. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. प्रभू रामचंद्राने आपलं सुख, सत, चित आणि आनंद हे आपलं स्वरूप आपल्या सगळ्या लोकांना दिलं. आणि म्हणून म्हणतात प्रभू रामचंद्रांनी अयोध्या नगरी सगळे लोक वैकुंठाला नेले. आपण म्हणतो की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. कसे गेले? अरे पण ते एकटेच गेले, पण ते त्यांचं नाव तुकाराम महाराज, पण हे तुकाराम महाराजांचं राम नाम ज्या देवाचं आहे
त्या देवाने तर सगळी नगरीच वैकुंठाला नेली होती. आणि त्याच्या अगोदरही दोनदा त्यांच्या भरत व सूर्यवंशामध्ये ही घटना घडली होती. प्रभू रामचंद्राने ही तिसऱ्यांदा घडवली असा उल्लेख भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलेला आहे. आणि असा हा रामनवमीचा पवित्र मंगलमय उत्सव आज आपण ह्या ऑनलाईनद्वारे साजरा करतोय, संपन्न करतोय. आणि म्हणून आपली भारताची ओळख एका शब्दात सांगा कोणी म्हटलं तर श्रीराम, बस एकच नाव पुरेस आहे. आणि एवढा प्रभू रामचंद्राची गौरव गाथा, त्यांचं मंदिराचं काम बऱ्याच वर्षांपासून, शतकांपासून राहिलं होतं. पण ह्या कालावधीमध्ये अयोध्येमध्ये सुद्धा आता प्रभूंचा तो आता जो काही 14 वर्षाचा वनवास त्या काळात होता, पण आता एवढ्या मोठ्या शतकांचा वनवास संपून तिथेही आता रामराज्याची प्रतिष्ठापना मंदिराच्या रूपाने होते. आणि सगळ्यांना तो आदर्श भेटावा, कोणाच्याही जीवनामध्ये दुःख येऊ नये. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. रमन्ति योगिनो यस्मिन् सः रामः, ज्याच्यामध्ये योगी रममाण होतात तो राम. आणि असा राम सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याच्यातच आपण रमावं. आणि जसं प्राकट्य अयोध्येमध्ये झालं तसं आपल्या देहालाच अयोध्या नगरी बनवावं आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचे स्पंदन अनुभवावे. हीच रामनवमी साजरी केल्यासारखं आहे. यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या इथे अतिशय सुंदर गीत रामायणाचे गाण्याचा या ठिकाणी गायक या ठिकाणी आहेत, त्यांचाही या ठिकाणी समारंभ लगेच सुरू होतो आहे. आणि म्हणून श्री प्रभू रामचंद्र की जय असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या चरणी या वाणीला विराम देऊन थांबवतो. रामकृष्ण.